कथा श्री कृष्णांची होती, पण पेशाब झाला मुकुटमणी यादवांवरती। ब्राह्मणांच्या गावात यादवांनी जाऊन कथा सांगण्याचं धाडस केलं। हा प्रश्न मुकुटमणी यादव यांना नव्हे, तर तो प्रश्न आहे प्रत्येक त्या भक्ताला जो जात नावाच्या भिंतीला ओलांडून भक्तीच्या वाटेवरती चालण्याचा प्रयत्न करतो। हा प्रश्न आहे त्या सडलेल्या मानसिकतेचा, जिच्या मते भगवान फक्त उच्च जातीतलेच असतात। भगवान श्रीरामांनी कधी शबरीची जात विचारली आहे का? तिची बोरं खाल्ली तेव्हा जात नव्हे, तिचं प्रेम पाहिलं होतं। श्रीकृष्णाने सुदामाची जात विचारून मैत्री केली होती का? नाही। त्यांनी नातं जोडलं हृदयाशी, जन्माशी नाही। आणि मग आज कोण आहेत हे लोक जे भगवंतांचंच नाव घेऊन भक्तांवरती अत्याचार करतात? ही घटना उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील दादरपूर गावात घडली, जिथं कथावाचक मुकुटमणी यादव आणि त्यांचे सहकारी संतराम यादव कथा सांगायला गेले होते। श्रीमद भागवत कथा सुरू होती, मंच होता, भक्त होते आणि देवाचं नाव घेतलं जात होतं। पण मध्येच एका साधूंनी विचारलं, तुमची जात काय? आणि तेव्हा कळलं की ते यादव आहेत। आणि मग सुरू झाला धर्माच्या नावाखाली जातीय राक्षसांचा उघडा नागडा नाच। मुकुटमणी यादव त्यांना ओढून नेलं गेलं, अंगावरती पेशाब फेकला गेला, डोक्याचे केस उपटले गेले, महिलांच्या पायावर नाक घासायला लावले, चप्पलांवर डोकं घासलं गेलं, 50 लोकांनी एकट्यावर हल्ला केला आणि त्यांच्या वस्त्रांवरती धर्माच्या नावाची धुंकी मारली गेली। जात लपवणं जर गुन्हा असेल तर असहिष्णुता पाप आहे का? आणि पाप करणाऱ्यांच्या देवळात देव राहत नाही, राक्षस राहतात। जर आज एखाद्या कथावाचकाला वाटलं की जात लपवली नाही तर मंच मिळणार नाही, तर दोष त्या व्यक्तीचा नाहीये, दोष त्या सडलेल्या समाजाचा आहे। आणि कथा म्हणणारा कुणीही असो, भक्तीचा अधिकार सर्वांनाच आहे। श्रीराम आणि श्रीकृष्ण हे कोणाच्या जातीच्या नावावर नाही येतो, ते माणुसकीचं प्रतीक आहे। इटावाची ही घटना फक्त यादवांची की फक्त दलितांची नाहीये, ही संपूर्ण हिंदू समाजाची हार आहे। जर आज आपण गप्प राहिलो तर उद्या तुमच्या नावावर ही कथा सांगणं गुन्हा ठरणार आहे। आज उठावंच लागेल, जातीसाठी नव्हे तर माणुसकीसाठी।